नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला श्रीमंत न होण्याची 20 मुख्य कारणे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हळद केशर याचा टिडा लावण्यामुळे श्रीमंत येते. घरचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसाच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. आपल्याला घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वस्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकवू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणेही काही बरे नाही. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन तृष्ट करावे, म्हणजे यश मिळते. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या हातात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्तात अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे घेऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. घरात मनी प्लॅन्ट लावू नये, पैशाची चणचण भासते. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवताच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा हा पैशाकडे जातो. शाश्वत सत्य आहे. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणीही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुकावा. घरात असलेली लक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरतर नांदेल. घरच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायम स्वरूपी वास्तव राहते. एकदा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शक्य होईल त्यांनी वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजवणारा श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करा. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा, कटकट निघून जाते. उपास करून शरीर शुद्धी होते. जप करून मानसिक विकास होतो. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राजऐश्वर्य लाभतं. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वस्ताई मिळते. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा करावी. मित्रमैत्रिणींनो, आपल्या कुलदैवतावर वर्षातून एकदा नक्की जा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.